लीप नंतर खरं तर असं म्हणायचं तर मी लीपमधलं पात्र नाही आहे, लीपच्या आधी असलेलं पात्र नाही आहे. मी लीप नंतर आलेलं पात्र साकारतोय, जे आहे शिवा. आणि या पात्रामध्ये बदल म्हणाल तर आता खरं तर लीप नंतर अगदीच नवकोरं पात्र तुमच्या भेटीला आलेलं आहे. आणि खरं तर खूप मजा येते हे साकारताना. आधीची जी गोष्ट होती ती खरंच खूप कमाल होती. आणि आता ते एक चॅलेंज आहे की त्या गोष्टीशी जोडलेला प्रेक्षक होता आणि त्या प्रेक्षकांना तितकंच आता आम्हाला खेळवून ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबरीने आणखी प्रेक्षक जोडले गेले पाहिजेत. त्या पद्धतीने आपलं कामही असलं पाहिजे, कारण आधीच्या प्रेक्षकांबरोबर जी नाळ जोडली गेली होती ती आमच्याबरोबर पण जोडली गेली पाहिजे. प्रेक्षकांना आम्ही सुद्धा आवडलं पाहिजे, याच्यासाठी ते एक आव्हानात्मक आहे. मुळातच कॅरेक्टर इतकं कमाल आहे की फार अति मेहनत करायची गरज नाही आहे. आणि आमचे दिग्दर्शक, मुळातच लेखक जे आमचे आहेत त्यांच्याकडून जे काही आम्हाला मिळतं आहे त्यामुळे करायलाही मजा येते. आणि अर्थातच तुम्ही पाहून तुम्हाला दिसलंच असेल की हे पात्र किती छान होतं आहे. मजा येते, मला पाहायला स्वतःला खूप मजा येते. इतकं छान पात्र आहे. आणि शेवटी तुमचे को-ॲक्टर्स जे तुमच्यासोबत असतात त्यांच्याबरोबर जे बॉन्ड होतं त्याच्यामुळे जी मजा येते. त्यामुळे गोष्ट आधीची आणि आत्ताची या दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे फरक जरी असला तरीसुद्धा तीच उत्सुकता तुम्हाला असणार आहे प्रत्येक एपिसोडमध्ये की आता पुढे काय होणार आहे, कारण की ती रंजकता कायम असणार आहे. लीप नंतर सगळ्यात मोठा बदल म्हणजे लहान शिट्टी आता मोठी झाली आहे आणि ती स्वतःच्या आईवडिलांसोबत नसते, कारण तिचे आईवडील ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि आता साऊथ इंडियन जोडप्यानं तिला अडॉप्ट केलं आणि आता ती त्यांच्यासोबत वाढते. सो मला असं वाटतं वेगळा बदल म्हणजे तिच्या स्वभावातला, तिच्या संस्कारातलं काहीतरी वेगळं, एक साऊथ इंडियन टच किंवा आधीच्या तिच्या आयुष्यातला काहीतरी टच, ह्या सगळ्या गोष्टी असतील. आणि अशी नवीन शक्ती प्रेक्षकांना आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. त्या पद्धतीने आम्ही पुढे प्रयत्न करतो. लीपच्या माध्यमातून नवीन पात्र तुमच्या भेटीला आलेली आहेत. अर्थातच त्यापैकी काही आधीची पात्र पण, जसे की प्रिन्स, भद्रा, कोरोना, ही तुमच्या आवडीची पात्र पण पुढे आलेली आहेत. अर्थात प्रेक्षकांना आदिती आणि मैत्री तितकेच आवडत होते, म्हणजे खूप जास्त आवडत होते अर्थातच, आणि ते सुद्धा आहेतच तुमच्यासोबत. आणि त्याचबरोबरीने खूप सारी नवीन पात्र आलेली आहेत आणि ती पात्रसुद्धा खूप भन्नाट आहेत. म्हणजे अगदीच माझी जी दोन्ही मित्र आहेत, नंदू आणि वस्तारा, ही दोन्ही पात्र तुमच्याशिवाय शक्तीची मैत्रीण जी आहे श्रद्धा, ही जी पात्र आहेत ती कमाल आहेत. मला त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा येते आणि त्यांचे सीन्स बघायला मजा येते, कारण त्यांची एक वेगळीच केमिस्ट्री आहे. तर ते एंटरटेनमेंट आहे. त्याबरोबरीने शक्ती एक खूप उत्तम अभिनेत्री आहे आणि त्याबरोबरीने बाकीचे आणखी जे कलाकार आहेत सगळेच खूप कमाल असल्यामुळे ती एक खूप मजा येते काम करायला. सो लीप नंतर तुम्हाला या सगळ्या पात्रांची, नवीन पात्रांची एक गंमत पाहायला मिळणार आहे किंवा खूप कमाल गोष्टसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे, जी ही पात्र आता ती गोष्ट पुढे नेणार आहेत. आणि आधी जे होतं लीपच्या आधी तिथे जे काही घडलं तिथून ही जी लीप नंतरची गोष्ट सुरू झालेली आहे ती बघायला तुम्हाला कमाल खूप मजा येणार आहे, एवढं नक्की सांगतो तुम्हाला. लीप नंतर जसं मी बोलले की शक्ती एका साऊथ इंडियन जोडप्यासोबत राहते, बट तरीही तिथे राहत असताना तिला तिच्या भूतकाळाच्या काही गोष्टी आठवत. जरी तिने वर्तमान हा खूप आनंदाने स्वीकारला असता, तिला त्या घरात छान वाटत असतं, तरी काही गोष्टी आहेत. तिला लहानपणीची तिची बहीण दिसते किंवा तिला तिची आई कधी कधी दिसत असते. तर ह्या अशा काही गोष्टी तिला भूतकाळाशी बांधून ठेवल्या आहेत अजूनही. ती पुढे जाऊन मालिकेत त्या गोष्टींबद्दल काय शोध घ्यायचा आहे तो बघेल. तिचा भूतकाळ काय आहे तो ती शोधायला जाईल आणि नेमकं आपल्या आईवडिलांसोबत काय घडलं किंवा आपल्या लहान बहिणीसोबत काय नेमकं घडलं त्याचा ती शोध घेईल. आणि एक स्ट्रॉंग इंडिपेंडंट अपफ्रंट ती पुढे प्रेक्षकांसमोर ठेवेल. अर्थातच प्रत्येक पात्र मला आतापर्यंत काहीतरी नवीन शिकवत आलेलं आहे आणि हे पात्रसुद्धा शिकवत आलेलं आहे. जेव्हापासून आता मग जवळपास जवळपास महिना होत आला मी हे पात्र साकारतोय, पण त्याच्या आधी जी प्रोसेस सुरू झाली पात्र समजण्यापासून, तर खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या आजपर्यंत मी केल्या नव्हत्या. मी पूर्णपणे माझ्या दिग्दर्शकांना सरेंडर होऊन काम करतो. ते मला ज्या पद्धतीने सांगतायत त्या गोष्टी मी जस्ट फॉलो करतो आहे. तर त्यावेळेला मला पात्राचे नवीन पैलू माझ्यासमोर उलगडत जात आहेत. ते म्हणजे तो अतिशय भोळा आहे, देवभोळ आहे खरं म्हटलं तर, शंभू महादेवाला मानणारा.
आणि त्याचबरोबरीने तो तितकाच तापट आहे. म्हणजे अगदी शंभू महादेवाचं हे रूप आहे. जितका तो साधा बोळा शांत आहे तितकाच तो जेव्हा त्याला चीड येते तेव्हा तो उग्रही होऊन जातो. सो ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं, कुठेही वाहवत न जाणं, ते पात्र लोकांना अगदी भोळा शंकर लोकांच्या समोर उभं करणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. आणि हे शिकणं की कशा पद्धतीने मला दोन्ही गोष्टी बॅलन्स करता येतील. कारण आपण एक दिसत असतो, आपण याआधी काही भूमिका केलेल्या असतात, त्यांची एक वेगळी छाप असते. आणि या सगळ्यांमधून प्रेक्षकांना बाहेर काढून आपल्याला या नवीन भूमिकेत शिरून प्रेक्षकांसमोर हा भास निर्माण करायचा असतो. सो हे नवीन चॅलेंज माझ्यासाठी आहे आणि हे मला यामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत, जे प्रेक्षक पाहताना त्यांनासुद्धा कळेलच की जे काही करतो आहे ते मी कसं करतो आहे आणि मी काय काय शिकत असेल या गोष्टीतून हे स्वतः तुम्हालाच जाणवणार. खरं तर ही माझी पहिलीच मालिका, त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळंच नवीन होतं. सेटवर येणं किंवा कॅमेरा ह्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. त्यामुळे पात्राबद्दल किंवा ह्या पूर्ण माध्यमाबद्दलच मला भरपूर गोष्टी शिकायला मिळत आहेत. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे. म्हणजे डिरेक्टर सर असो, प्रत्येक सीनबद्दल असो किंवा प्रत्येक वाक्याबद्दल असो, लेखकाचं वाक्य प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचवायचं आहे, अशा लहान लहान गोष्टी किंवा सीनचा ग्राफ असू देत, अशा बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळत आहेत. त्या पात्राकडनं मला खूप गोष्टी घ्यायला मिळत आहेत आणि एक स्ट्रॉंग इंडिपेंडंट मुलगी मी तिथे साकारते. असं मला पर्सनलीसुद्धा जेव्हा मी काहीतरी छान करते तर घरी जाताना असं वाटतं की नाही, आता आपण आज छान काम केलं आहे, सो आपण इंडिपेंडंट राहावं, आपण जॉयफुल राहावं, एक आनंद आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातही राहावा असं मला नेहमीच वाटत असतं. मला असं वाटतं की पात्राचं म्हणजे सांगितलं की तिचा भूतकाळ तिला आठवत नाही आणि ती वर्तमानात खुश आहे, पण तिने वर्तमानात खुश राहणं चूज केलं आहे. सो ही इमोशनल डेप्थ जी असते एखाद्या पात्राची की तिला नाही माहिती तरी तिने खूप आनंदाने सगळं स्वीकारलं आहे. तिला तिचा भूतकाळ कधी कधी काही भासातनं किंवा काही गोष्टींमधून दिसत असतो, तरीही ती ते झिडकारून एक नवीन आयुष्य, एक नवीन दिवस, सगळ्या गोष्टी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. तिचे जे अम्मा आप्पा आहेत त्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करते. सो मला स्वतःही ते वैयक्तिक पातळीवर खूप आव्हानात्मक वाटतं की आपण कितीही काही असलं तरी स्वतः दुसऱ्यांना आनंद देत राहणं, जे खरं आहे, जे बरोबर आहे त्याची साथ देणं.